नमस्कार, मी पंजाब. त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की नंतर 19 तारखेपासून राज्यातला पावसाचा जोर कमी होणार आहे. पण जोर कमी जरी झाला तरी राज्यात काय होणार आहे, स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस मात्र पडतच राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतो. मग राज्यात आता परत पाऊस कधी येणार आहे, तर नेमक्या शेतकऱ्याचं सोयाबीन काढणं चालू आहे, उडीद काढणं चालू आहे. तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मात्र परत एकदा राज्यात मोठा पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतो. तो खूप ठिकाणी नाही पडणार, पण काही भागात मात्र ते पाऊस झोडपून काढणार आहे. म्हणजे ते सांगायचं झालं तर 24 सप्टेंबरपासून ते पावसाला सुरुवात होईल. 24 सप्टेंबरनंतर दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस जाईल, त्याचा आपण व्हिडिओ नंतर देऊ. पण सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मात्र परत एकदा पाऊस जोराचा पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. 20 तारखेपर्यंत राज्यात पाऊस चालू राहणार आहे. पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगू इच्छितो, इकडला विदर्भातला जोर मात्र 11 जिल्ह्यातला जोर मात्र कमी होणार आहे. मात्र मराठवाड्यातला पाऊस हे कायमस्वरूपी राहणार आहे. म्हणजे मराठवाड्यात 21 तारखेपर्यंत 21 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला सांगू इच्छितो कोणत्या जिल्ह्यात आणखीन पाऊस राहणार आहे. लातूर जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार आहे, परभणी जिल्ह्यामध्ये राहणार आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये राहणार आहे, हिंगोली जिल्ह्यामध्ये राहणार आहे, जालना जिल्ह्यामध्ये राहणार आहे, बीड जिल्ह्यामध्ये राहणार आहे, अहिल्यानगरकडं राहणार आहे, सोलापूरकडं राहणार आहे. ह्या पट्ट्यात मात्र दररोज वेगवेगळ्या भागात आता लय खूप काही मोठं नाही, पण दररोज एकदा हजेरी लावून जाणार आहे. या जिल्ह्यात मात्र एकदा हजेरी लावणार आहे, म्हणून ह्या अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर कोकणात देखील पाऊस 19 कोकणपट्टीमध्ये सांगायचं झालं कुडाळपासून ते नाशिकपर्यंत ते पाऊस देखील चालू राहणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात येतात. उत्तर महाराष्ट्रात देखील तशीच परिस्थिती राहणार आहे. 19 तारखेपर्यंत असाच पाऊस राहील, फक्त थोडंफार उघड होईल, पण असा जोर जरा कमी होणार आहे, म्हणून हे लक्षात येतं. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर जळगाव जिल्हा, बुलढाणा जिल्हा या पट्ट्यामध्ये काय होणार आहे की 2 दिवस मात्र पाऊस राहणारच आहे. फक्त काय होणार, थोडी उघड भेटणार आहे. म्हणजे एवढं जे पहिला जे जोर होता ते मात्र कमी होणार आहे. आता हे जे परतीचा पाऊस आहे ना, आणखीन हे सप्टेंबरचे आणखीन 10-12 दिवस आणि ऑक्टोबरचे 10 आणखीन 20 दिवस मात्र पावसाचे दिवस राहिलेले. त्याच्यामध्ये तेव्हा जे वंचित भाग आहे त्यांना पडून जाणार. 10, 11, 12, 13चा एकदा पाऊस येईल. त्याच्यानंतर काय होईल, मग पाऊस आता जाण्याच्या तयारीत राहणार आहे. फक्त दिवाळीमध्ये काय होणार आहे, 24-25 तारखेला एकदा 10-15 हजार गावामध्ये थोडा पाऊस येत असतंय आणि 2 नोव्हेंबरला थंडी येणार आहे. पण राज्यात मात्र आणखीन समजा 1-2-2-3 म्हणजे 19-20पर्यंत आणखीन थोडं विखुरलेलं स्वरूपाचा पाऊस आहेच. म्हणजे एवढं काही म्हणजे एकदम कमी होणार नाही. स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडतच असतो, म्हणून हे लक्षात येतं. पण जसा हे 2-4 दिवसाखाली जोर होता तितका मात्र तेवढा राहणार नाही, म्हणून हे अंदाज लक्षात येतो.